चला मित्र, आज आपण घेणार आहे फोरियर सिरीज मधला हाफ रेंज सिरीज मीन्स द थर्ड पार्ट, तिसरा पार्ट हाफ रेंज सिरीज. या हाफ रेंज सिरीज मध्ये दोन पार्ट्स असतात, एक असते कोसाइन सिरीज आणि एक असते साइन सिरीज. कोसाइन सिरीजलाच इव्हन सिरीज म्हणतात आणि साइन सिरीजलाच ऑड सिरीज सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कारण की साइन ऑलवेज ऑड आणि कॉस ऑलवेज पॉझिटिव्ह मीन्स द कॉस ऑलवेज इव्हन नंबर. म्हणून तर कधीही सुद्धा तुम्ही जेव्हा ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले जेव्हा पाहाल तर ट्रिग्नोमेट्रिकच्या फॉर्म्युल्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा, त्यामध्ये साइन जेव्हा येते यस आय एन साइन, साइन जर आला तर इव्हन मायनस मध्ये आन्सर येतात किंवा फॉर्म्युल्यामध्ये मायनस येते. कॉस जर येत असेल तर त्याच्यात प्लस येते. मीन्स द साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस साइन थीटा. कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू प्लस कॉस थीटा. डबल अँगल हाफ अँगलच्याही फॉर्म्युल्यामध्ये सेम. ठीक आहे, तर आज आपण घेणार आहे हाफ रेंज सिरीज. ठीक आहे, हाफ रेंज सिरीज मधलं साइन सिरीज आणि साइन सिरीजचे फॉर्म्युले असतात. आता जे काही तुमचे फोरियर सिरीजचे फॉर्म्युले आहेत त्या फोरियर सिरीजच्या फॉर्म्युले सारखे सेम फॉर्म्युले असतात, पण हाफ रेंज नावावरूनच आहे. हाफ अर्ध, डायरेक्ट प्रॉब्लेम अर्ध, पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, प्रॉब्लेम फक्त अर्ध सॉल्व्ह करायचा आहे. मग आता कसं सर अर्ध? तर तुम्हाला जर साइन सिरीज फाइंड आउट करायला लावली किंवा ऑड सिरीज जर फाइंड आउट करायला लावली, ऑड सिरीज किंवा साइन सिरीज, तर फक्त फाइंड आउट करावं लागेल बीएन. A0 मीन्स द ए नॉट आणि एन फाइंड आउट करण्याची गरज नाही. कोसाइन सिरीज जर फाइंड आउट करायला लावली तर बीएन फाइंड आउट करण्याची गरज नाही, फक्त फाइंड आउट करावं लागेल A0 आणि एन. त्यानंतर आता आपण फाइंड आउट फॉर्म्युला बघणार आहेत हाफ रेंज सिरीज ऑफ साइन सिरीज. साइन सिरीजचा फॉर्म्युला f of x is equals to summation of n is equals to 1 to infinity bn into sin of nx. ठीक आहे, हा आहे सिंपल फॉर्म्युला. आणि त्यासाठी bn मीन्स काय तर 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू पाय f of x into sin of nx. यामध्ये रेंज जे आहे, लिमिट जे आहे ते 0 टू पाय याच फॉर्म मध्ये असते. हाफ असते बे, अर्ध असते, अर्ध, म्हणून ते 0 टू 2 पाय नाही, 0 टू पाय राहील फक्त. त्यानंतर हे आहे पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शन मध्ये पाय येत नाही, पिरियॉडिक फंक्शन मध्ये कॉन्स्टंट नंबर येतात जे तुमच्या रेंज मध्ये असते, जे तुमच्या लिमिट्स मध्ये असते. म्हणजेच काय तर फॉर्म्युला सेमच, फक्त पिरियॉडिक मध्ये पाय नाही, यल. ठीक आहे, bn into sin of n pi x upon l. l means the constant number. bn म्हणजे काय तर 2 upon l इंटिग्रेशन 0 to l f of x into sin of n pi x upon l. अँगल मध्ये पाय येते, इकडे पाय येत नाही जसा या फॉर्म मध्ये येत असते. आणि या आधी जेव्हा सिंपल फॉर्म होता फोरियर सिरीजचा, तर सिंपल फॉर्म मध्ये 1 अपॉन पाय असते, 1 अपॉन पाय. तर इथे सिंपल फॉर्म्युल्यामध्ये 1 अपॉन पाय, तर हाफ रेंज मध्ये 2 अपॉन पाय. हे लक्षात ठेवा, बाकी सगळं सेम आहे, कॅल्क्युलेशन सेम, सगळं सेम. आता याच्यावरती आपण प्रॉब्लेम. चला आता आपण हाफ रेंज सिरीज साइन सिरीज, हाफ रेंज साइन सिरीज यामधला प्रॉब्लेम्स घेणार आहे. जे प्रॉब्लेम्स की इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, भरपूर वेळा युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये रिपीट झालेलं प्रॉब्लेम्स आहे. फाइंड द हाफ रेंज साइन सिरीज of f of x is equals to x in bracket pi minus x in the interval 0 greater than x greater than pi. यामधले लिमिट जे आहे ते 0 टू पाय याच फॉर्म मध्ये राहील किंवा मग कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये राहील. ते हाफ रेंज सिरीज. त्यानंतर आता फर्स्ट वी फाइंड bn, फक्त bn च फाइंड आउट करायचा आहे, म्हणून मी bn लिहितो आहे. बट bn फाइंड आउट करण्याच्या आधी जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम्स मध्ये मी व्हॅल्यू जे आहेत किंवा फंक्शन जे आहेत ते पहिले सॉल्व्ह करून घेतोय. म्हणजेच काय तर त्यामध्ये मी ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व्ह करतोय. म्हणजेच या x ने आतमध्ये मल्टिप्लाय x इंटू पाय मीन्स द पाय x मायनस x इंटू x x स्क्वेअर. हे झालं तुमचं फंक्शन, गिवन फंक्शन. आता फाइंड आउट करतोय मी bn ची व्हॅल्यू अँड देन वी पुट अप दिस व्हॅल्यू इन अ फोरियर सिरीज. मग त्यानंतर मी त्या सिरीज मध्ये पुट अप करतो. ठीक आहे, आता पहिल्यांदा bn फाइंड आउट. bn फाइंड आउट करताना त्याचा फॉर्म्युला साइन सिरीजचा 2 अपॉन पाय. इथे साइन सिरीज म्हटली आहे म्हणून प्रॉब्लेम अर्ध सॉल्व्ह करायला लागते. A0 आणि an फाइंड आउट करण्याची गरज नाही, ऍक्च्युअल मध्ये गरज नाही. म्हणजे का बरं नाही तर त्याचा आन्सर 0 येते, म्हणून ते फक्त bn चा आन्सर फाइंड आउट होईल, बाकीच्या टर्म 0 होतात. 0 टू पाय f of x into sin of nx into dx.
is equals to 2 upon pi integration 0 to pi f of x means the pi x minus x square into sin of nx into dx. जसं की मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन मध्ये जर आलं तर आपला इंटिग्रेशन बाय पार्टचा शॉर्टकट फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता सुद्धा आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहे. दिस इज द फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन. या फर्स्ट फंक्शन पाय मायनस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह करत जायचा, सेकंड टर्मचा एक एक इंटिग्रेशन फक्त स्टार्टिंगला ऍज इट इज लिहायची आहे. आता या टर्मचा सेकंडचं इंटिग्रेशन करायचं आहे, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ एन एक्स, पण तिथे चेन रूल अप्लाय होईल म्हणून या एन एक्स चा परत डेरिव्हेटिव्ह एन. आता त्यानंतर या एन चा समोर एन स्क्वेअर येईल, नंतर एन क्यूब येईल, अशा फॉर्म मध्ये येत राहील. त्यानंतर प्लस झाला, आता मायनसच्या फॉर्म मध्ये मायनस या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह पाय एक्स मायनस एक्स स्क्वेअर, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह मीन्स द पाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. त्यानंतर परत इंटिग्रेशन ऑफ सेकंड, त्या सेकंडचं डबल इंटिग्रेशन असते, म्हणजे हे झालं फर्स्ट, या फर्स्टचं परत इंटिग्रेशन म्हणजे फर्स्ट इंटिग्रेशनचं परत इंटिग्रेशन. या टर्मचं इंटिग्रेशन करायचं आपल्याला मायनस ऍज इट इज कॉस, कॉसचं इंटिग्रेशन साइन, हा मायनस ऍज इट इज लिहिलाय साइन ऑफ एन एक्स अपॉन एन, आणि हा एन इथे होईल एन स्क्वेअर, चेन रूल अप्लाय केला, प्लस परत या टर्मचा डेरिव्हेटिव्ह परत सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आता परत डेरिव्हेटिव्ह पायचा डेरिव्हेटिव्ह 0, 0 इज अ कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 इंटू ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ सेकंड, हे होतं फर्स्ट, हे होतं सेकंड इंटिग्रेशन. आता थर्ड इंटिग्रेशन करतोय या सेकंड टर्मचा मायनस ऍज इट इज, त्यानंतर साइन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, तो मायनस मायनस प्लस कॉस ऑफ एन एक्स अपॉन एन, आणि हा ऑलरेडी असलेला एन स्क्वेअर मीन्स द एन क्यूब, चेन रूल अप्लाय केलाय. यानंतर जर डेरिव्हेटिव्ह कराल फर्स्ट टर्मचा, तर 2 चा डेरिव्हेटिव्ह परत 0, म्हणून प्रॉब्लेम इथं स्टॉप करायचा आहे, 0 टू पाय या फॉर्म मध्ये आन्सर. त्यानंतर आता लिमिट पुटअप करतोय अप्पर मायनस लोअर. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं साइनचं टेन्शन घ्यायचं नाही, काऊन का साइन मध्ये कोणतीही व्हॅल्यू पुटअप करा, साइन कितीही पाय 0, साइन 0 0, साइनचं टेन्शन नाही, मला फक्त कॉसचं टेन्शन राहील 2 अपॉन पाय इंटू, आता लिमिट पुटअप करतोय मी पाय एक्सच्या ठिकाणी, या एक्सच्या ठिकाणी पाय, पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर, या पण एक्सच्या ठिकाणी मी पाय पुटअप करतोय पायचा स्क्वेअर, इथे पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर मीन्स 0, 0 इंटू कॉस वाली टर्म 0 मायनस इथे पाय पुटअप केला, पण इथे पाय पुटअप करताना साइन मध्ये सुद्धा पाय पुटअप केला, साइन कितीही पाय असू द्या त्याचा आन्सर 0 राहील. त्यानंतर इथे कॅल्क्युलेशनचा पार्ट मायनस प्लस मायनस 2 ऍज इट इज कॉस ऑफ एन इंटू पाय अपॉन एन क्यूब, मायनस ब्रॅकेट, मायनस नंतर आठवणीनं ब्रॅकेट करत चला, आणि मायनस ब्रॅकेट जो केलेला आहे तो सॉल्व पण करायचा आठवणीने, नाही तर मग मिस्टेक होतात. त्यानंतर आता 0 पुटअप करतो आहे प्रत्येक एक्सच्या ठिकाणी, या एक्सच्या ठिकाणी 0, या पण एक्सच्या ठिकाणी 0, 0 इंटू पाय मीन्स 0, इथे पुटअप केला 0, 0 मायनस 0 0, 0 इंटू हे कॉसची टर्म म्हणजे पूर्ण आन्सर 0 मायनस परत आता इथे पुटअप करतोय साइन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथे 0, साइन 0, 0 ची व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू 0, मी पहिले सांगितलं साइनचं टेन्शनच नाही घ्यायचं रे भाऊ. त्यानंतर इथे आलो परत प्लस मायनस मायनस 2 इंटू कॉस ऑफ या एक्सच्या ठिकाणी 0, 0 इंटू एन मीन्स 0 अपॉन एन क्यूब. आता सिंपल कॅल्क्युलेशन्स 2 अपॉन पाय इंटू -2 cos of n pi means the -1 raised to the power n upon n cube. त्यानंतर मायनस आणि मायनस गेट प्लस 2 into cos 0 is a 1 upon n cube. ठीक आहे. त्यानंतर जर कॉमन काढायचं असेल तर तुम्ही कॉमन काढू शकता, म्हणजेच काय तर 2 अपॉन पाय ऍज इट इज, या दोन्ही टर्म मध्ये काही कॉमन आहे काय तर इथं 2 आणि n क्यूब ही टर्म कॉमन आहे. तुम्हाला मग लिहायची काय रिमेनिंग टर्म्स, तर रिमेनिंग टर्म्स आर मायनस आणि -1 रेस्ट टू दी पॉवर n. इथे 2 पण कॉमन, n क्यूब पण कॉमन, रिमेनिंग टर्म्स आर 1. फक्त हा +1 आहे म्हणून हा स्टार्टिंगला लिहितो आहे, मायनस वाली टर्म
नंतर मायनस इथे फक्त -1 त्यानंतर कॅल्क्युलेशन 2 × 2 4 अपॉन पाय n क्यूब इंटू 1 मायनस -1 हे येते तुमच्या bn चा आन्सर. प्रॉब्लेम संपला नाही. आता यानंतर तुम्ही लिहाल त्याची सिरीज आणि त्या सिरीज मध्ये आता व्हॅल्यू पुट अप. bn ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. bn ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर प्रॉब्लेम संपला नाही म्हटलं. त्यानंतर सिरीज मध्ये पुट अप. मग आता लिहितो मी सिरीज बाय फोरियर हाफ रेंज साइन सिरीज. हाफ रेंज साइन सिरीज, हाफ रेंज साइन सिरीज. त्याचा फॉर्म्युला लिहिला f of x is equals to summation of n is equals to 1 to infinity bn into sin of nx into dx is equals to summation of n is equals to 1 to infinity bn चा आन्सर आत्ताच फाइंड आउट केलाय ते तिथे पुट अप करतोय. 4 upon pi n cube into 1 minus -1 raised to the power n and into sin of nx as it is. झालं, संपलं. प्रॉब्लेम कंप्लीट. फक्त फाइंड आउट काय करायचं होतं, bn. का बरं, तर साइन सिरीज विचारली आहे म्हणून. कोसाइन सिरीज विचारली असती तर bn फाइंड आउट करण्याची गरज नाही. फक्त a0 आणि an मीन्स द a नॉट आणि an फाइंड आउट करायची असते. आणि तुम्हाला सांगतो मित्रो, जेव्हा युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात त्यापैकी मी तर असं म्हणतोय की हाफ रेंज सिरीजचे प्रॉब्लेम सॉल्व्हच करा तुम्ही. कारण की हाफ रेंज सिरीज मध्ये काय असते का, प्रॉब्लेम अर्धच सॉल्व्ह करायचं असते. त्यामुळे तुमचा टाइम पण वाचते आणि प्रॉब्लेमचे आन्सर जे आहेत ते अॅक्युरेट सुद्धा येतात. त्यामुळे तुम्हाला मार्क्स कव्हर होण्यात, पासिंगसाठी मार्क्स कव्हर होण्यात त्याला मदत होते. आणि तसे पर्सेंटेज मध्येही किंवा मार्क्स पूर्ण कव्हर होते या हाफ रेंज सिरीज मध्ये. याच्या सोबत हार्मोनिक सिरीज असते. हार्मोनिक सिरीज आणि हाफ रेंज सिरीज जर सोबत क्वेश्चन आले तर पूर्ण युनिट भेटते तुम्हाला. जर नाही आलं तर हाफ रेंज सिरीज आणि हे एक सिरीज, हाफ रेंज सिरीज यापैकी एक कोणतंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यापैकी बेटर प्रॉब्लेम्स असते हाफ रेंज सिरीजचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. यानंतरही मी भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला अमरावती युनिव्हर्सिटीच्या एक्झाम रिलेटेड किंवा त्या सिलेबस मधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर करतोय. ठीक आहे, थँक्यू.